आम्ही पार्ट टाइम करत होतो आणि आमचा जो प्रोफाईल होतं एकदम साधं होतं, कारण का माझे मिस्टर कलर कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचे आणि मी भाजी विकायचे. आमचा असा सुखी संसार होता आणि अशा कंडिशनमध्ये MI लाईफस्टाईलचा प्लॅन आमच्यापर्यंत पोहोचला आणि सरांनी तो स्वीकारला. त्यांनी बघितलं होतं की ह्या व्यवसायामध्ये लोक मोठे होतात, आपणही होऊ शकतो आणि ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. ह्या इंडस्ट्रीचं जे फ्युचर आहे ते खूप बढिया आहे. मॅडम सांगताय बरोबर ना? मॅडम फक्त एक माध्यम आहे. इथं एक दाभाडे सर, एक दाभाडे मॅडम 5-10 वर्षात 20 वर्षात होणारच आहे ना. आज त्यांची जी स्टोरी आहे ही आपली स्टोरी म्हणून डोळ्यासमोर आणा. हे तुम्हाला काही इमोशनल ब्लॅकमेल, काही तुमचा मी इन्शुरन्स काढायला नाही आलो की त्या प्रीमियम घ्यायचा तुमचा. ही रियालिटी जर मॅडमला त्याच्यातलं बेसिक माहिती नसतं, सोबत जायचं तुम्ही. येस सर, मला दाभाडे सर सोबत न्यायचे, कधी कधी मी सोबत जायचे, माझा व्यवसाय मी सांभाळायचे आणि त्याच्यामुळे मला MI लाईफस्टाईल काय आहे, याच्यामध्ये कसं काम करावं लागते, लोकांशी कसं अप्रोच व्हावं लागते, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. आणि शेवटी त्यांनी एक शब्द मला सांगितला होता, कारण का आमचा जो बिझनेस होता तो चांगला चालत होता आणि त्यांनी हा बिझनेस सुरू केला. मी ह्या बिझनेसच्या प्रती अगदी निगेटिव्ह होते. त्याचं कारण होतं की MI लाईफस्टाईल जेव्हा सुरू केली तर असे कपडे घालावे लागतात. सर टीशी झाले आणि कोट बीट घालू लागले तर त्यांना रंगाचे कपडे म्हणजे रंगाचं काम मिळालं असं झालं. लोक म्हटले साहेब झाला, बरोबर. त्याच्यानंतर मी भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे तर माझा पण व्यवसायाकडे जे आहे तर दुर्लक्ष होत गेलं. त्याच्यामध्ये आमची कंडिशन एकदम बिकट झाली आणि त्यावेळेस मी दाभाडे सरांना म्हटले की हे काय रिकामं काम चालू केलंय, चांगलं चालू होतं आपलं. त्यावेळेस दाभाडे साहेब एक शब्द मला बोलले होते, तो आजही मला आठवतो. म्हणून मला सिनियर ज्युनियर ट्रेनिंग वगैरे याची गरज पडत नाही. त्याचं कारण आहे, साहेब म्हटले होते की आज जे काम आपण करत होतो त्याच्यातून तुला पैसे दिसत होते, पण एक दिवस असा येईल ना की मागच्या आठवड्याचा चेक खर्च नाही होणार आणि दुसऱ्या आठवड्याचा चेक येईल आणि खरंच आज तसं होतंय. त्याही पुढे एक शब्द बोलले होते की रंजना, ही जी ट्रेन आहे ना ही शेवटची, हिला सोडायचं नाही. म्हणून आज काही जरी झालं, कितीही टेन्शन आलं, तर मला बिझनेसच्या विषयी माझा जो विश्वास आहे तो सुटत नाही. कारण हा बिझनेस जेव्हा आम्ही सुरू केला होता परिस्थिती एकदम नाजूक होती. 200-300 रुपये दिवसाकाठी मी कमवत होते आणि साहेबांना कधी काम मिळत होतं, कधी मिळत नव्हतं. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये जे आज सिनियर लोक आहे यांचा सपोर्ट घेतलाय आणि सिनियर लोकांनी सगळ्या गोष्टी शिकवल्या, म्हणून आज खूप चांगलं मी सगळं करू शकते. त्याचं कारण आहे, हा जो बिझनेस जेव्हा सुरू केला तेव्हा साहेब निघून तर गेले. साहेब निघून गेल्याच्या नंतर मला वाटतं साहेब मंगळवारी गेले होते, मला चांगलं आठवतंय, आणि बुधवारी काही पैसे माझ्या अकाउंटला आले होते. पैसे काही जास्त नव्हते, 15,000चा चेक होता, पण तो चेक मला 15 लाखासारखा त्यावेळेस वाटला. त्याचं कारण होतं की तेच पैसे घेऊन मी साहेबांचा सगळा कार्यक्रम केला आणि त्या दिवशी मला म्हणजे मी आत्मचिंतन केलं की हा जो बिझनेस साहेबांनी जर सुरू केला होता नॉमिनीसाठी, तर नक्कीच माझ्या पाठीमागे फॅमिली आहे आणि म्हणून मी हा व्यवसाय केला पाहिजे. म्हणून मी त्या दिवसापासून हा व्यवसाय कासवाच्या गतीने आज करतेय. आणि पुन्हा एक सांगायचंय मला, भाजी विकणारी एक भाजीवाली, इन्कम फारसं नसणारी लेडी आज 16.5 लाखाच्या गाडीमध्ये फिरू शकते, हे या बॅनरचे दाखवते. नॉमिनेशन फॅसिलिटी आज कुठल्या कुठे, तर मॅडमांनी सांगितलं की 16.5 लाखाची गाडी घेतली. याच हॉटेलमध्ये आम्ही असताना 4 वर्षापूर्वी ह्याच रूममध्ये आम्ही वरती होतो आणि तेव्हा आमची एक RTC डेथ झाली, भास्कर माळी सर. इथंच RTC ह्याच हॉलमध्ये ट्रेनिंग चालू असतानाच सांगण्याचा उद्देश, संजीवनी बुटी कोणी पिऊन नाही आलं. हा बिझनेस खरोखर परिवारासाठी सिरियसली करा, भविष्यासाठी. वर्तमानचं तुमचं इन्कम जे असेल ना त्याची कम्पेअर नका करू. आपल्याला काय गरज आहे, आपल्याला 50 रुपये येत आहेत ना, 1 लाख रुपये येत आहेत ना, 20 रुपये होतं ना, त्याच्यात भागतं ना. इथं काय 1000-2000चा चेक, 500चा चेक, कधी तर येत पण नाही, कोणतं हे म्हणतं, ते कम्पेअर करू नका. जस्ट बॉर्न बेबी. आताशी झाड लावलं तुम्ही, त्या झाडाकडनं अपेक्षा नका ठेवू की तुम्हाला सावली पण दिली पाहिजे, तुम्हाला फळं पण दिली पाहिजे. ते पॉसिबल नाही. हे काहीच देणार नाही, पण तुम्हाला सगळं द्यावं लागणार. हे फळ देणार नाही, फुलं देणार नाही, सावली देणार नाही, पण तुम्हाला खत पाणी घालावं लागेल, पाणी द्यायला दररोज जावं लागेल, तुम्हाला फील्डवर जावं लागेल. 4 लोकांचे हो नाही ऐकावे लागतील, 1 to 1 शिकावी लागेल. माहिती द्यायला बोलायला सुरुवात करा स्वतःपासून. जो बोलेल, बाजारात जरी गेला ना, जो बोलतो त्याचे कुळी विकले जातात, जो बोलू नाही शकत ना त्याचे गहू पण कुणी घेणार नाही. माय आपलं सोनं आहे, बोलता त्याला येत नाही या धंद्याबद्दल, ज्याला इंटरेस्टच नाही.
इच्छा मनापासून अजून नाहीच. जसं मी सापाचं उदाहरण दिलं ना किंवा जळाचं उदाहरण दिलं, जोपर्यंत तुमच्या पाठीमागे आग लागत नाही, कोबरा लागत नाही, नाग लागत नाही, तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही. एखादा सुखद प्रसंग आला कसं टमटम बोलतात, एखादा दुःखद प्रसंग आला कसं दुःखात बोलतात. माय लाईफ मध्ये माहिती सांगायला फक्त प्लॅन प्रेझेंटेशन काही अवघड आहे का? चित्र पाहायचं आणि चित्रात जे दिसतं ते बोलायचं, यालाच माहिती देणं म्हणतात. काही ना काय प्लॅन द्यायचा, टेन्शनच आहे भाई. प्लॅन द्यायचा, प्लॅन नाही द्यायचा, माहिती द्यायची. प्लॅन घ्यायचा